आणि ह्याच्यात मला सांगा, की ओरल सेक्स कसं प्ले होतं? कारण की बायकांचं ॲज यू सेड, की जरुरी नाहीये, की इंटरकोर्सनीही त्यांचं ऑर्गॅझम होईल. तर हाऊ मच ऑफ अ टॅबू और हाऊ फ्लेक्सिबल इट इज आणि हे किती महत्वाचं आहे तुमच्या सेक्शुअल बरोबर. लाईफमध्ये? आता यासाठी माझ्याकडे खूप कपल यायला लागले. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मी 1985 ला प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा मला वाटतं 10-15 वर्षामध्ये माझ्या क्लिनिकला कोणी लेडीज आलीच नाही. नॉट ॲज अ कपल ऑल्सो, नॉट ॲज अ सिंगल लेडीज ऑल्सो. असं काही नाही की फक्त पुरुषांना हे सेक्शुअल प्रॉब्लेम असतात आणि स्त्रियांना नसतात. स्त्रियांना पण भरपूर प्रॉब्लेम असतात. त्यांची काम इच्छा कमी होणे किंवा ओलावा निर्माण न होणे किंवा नॉन ऑर्गॅझमिक सेक्स होणे किंवा त्याच्यामुळे त्यांना काही पेन होणे किंवा काही ब्लिडिंगचे प्रॉब्लेम, दुसरे प्रॉब्लेम पण होऊ शकतात. पण आजच्या स्थितीमध्ये बरोबर कपल तुझे जर म्हटले तसे विचारायला येतात. परवा माझ्याकडे एक कपल आला, तर ते कपल माझ्या समोर बसले. तर त्या लेडीजने मला प्रश्न काय विचारला, की डॉक्टर साहेब आम्ही केव्हा केव्हा ओरल करतो आणि केव्हा केव्हा मी सिमेन मी गिळून पण घेते, तर काही प्रॉब्लेम येतो, मला प्रेग्नन्सीचा धोका आहे का? तर नाही, काही प्रेग्नन्सीचा धोका नाही, सिमेन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जर ओरली जर करताना जर समजा गिळून पण घेतलं राइट. तर काही तुम्हाला म्हणजे हानी होणार